शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377800। जय क्रांती जय ज्योती। सत्यशोधक विधी श्रावण देवरे, दिनबंधू न्यूज, शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे। धाका निर्माण करतात, परंतु या परंपरा अनादिकालच्या नाहीत। मानव विकासाच्या प्रक्रियेत कोणत्या तरी एका टप्प्यावर या परंपरा सुरू करण्यात आल्या। त्या जशा जन्माला आल्या तशा त्या विशिष्ट काळानंतर मेल्याही पाहिजेत। जुन्या मेल्याशिवाय नव्या कशी येईल? घरातील जुने फर्निचर भंगारमध्ये टाकल्यानंतरच नवे फॉर्मवर येत असतात। स्वयंपाकघरात भाज्या ठेवण्यासाठी आधी लाकडी कपाट वापरले जात होते। फ्रीज आला आणि ते लाकडी कपाट गायब झालं। लाकडी कपाट भंगारमध्ये सहज टाकलं जातं। मग जुने कर्मकांड विधी का टाकून देत नाही? चरत भिक्कवे चारिकम, बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा अंधश्रद्धांना आळा बसावा म्हणून समाजात काही शहाणी माणसं प्रयत्न करत असतात। परंतु अशा शहाण्या माणसांची संख्या अत्यल्प असल्यानं त्यांचं फारसं चालत नाही। त्यांचा छळ केला जातो किंवा ठारही मारलं जातं। धर्माच्या पडद्याआड समाजाची लुटमार करणाऱ्या शोषकांचं वर्चस्व कायम राहतं। समाजाचं प्रबोधन करून लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करणारी शहाणी माणसं बदनाम केली जातात। आलास फार मोठा शहाणा, 3-4 बुक वाचून लय अक्कल शिकवतो, वाडवडिलांची परंपरा आहे, ते काय मूर्ख होते काय, शिक्षण घेऊन वाया गेला असे उद्गार परंपराप्रिय लोकांच्या तोंडी जाणीवपूर्वक घालण्यात येतात। बौद्ध धम्मानं यासाठी 2 मार्ग निवडलेत। पहिला मार्ग हा की धम्माने कोणत्याही समारंभासाठी विधी तयार केला नाही। पुरोहित नावाचा वर्गच धम्मात निर्माण होऊ दिला नाही। त्या काळी जे बौद्ध भिक्खू होते ते कुठेही लग्नविधी अथवा मृत्यूविधी करत नव्हते। बौद्ध भिक्खू फक्त प्रबोधनाचं काम करत होते। चरत भिक्कवे चारिकम, बहुजन हिताय बहुजन सुखाय। पावसामुळे 4 महिने फिरताच येत नाही, म्हणून त्याला वर्षावास समजून विश्रांती घ्यायची। मात्र उर्वरित 8 महिने कुठेही न थांबता अविश्रांतपणे जास्तीत जास्त लांबवरच्या व अतिदुर्गम भागात जाऊन लोकांमध्ये नव्या वैज्ञानिक धम्माचा प्रचार प्रसार करणं, एवढंच एक काम त्या काळचे बौद्ध भिक्खू करत होते। त्या काळात अशा सुशिक्षित, शिस्तबद्ध व नीतिमान विधी नव्हत्या।